आणि मग मी तुमच्या या रिक्वेस्टचा विचार करेन. कळलं? या आता. ईशा बघा, पण मी काय म्हणते, आधी पुरावे आणा, मग काय म्हणते ते सांगा. माझं लेकरू कुकरू वागरू दार तिकडे. निघा चला आता. हॅलो मम्मी, ऐकू की माझी अक्कल गुडघ्यात बोलतात आणि स्वतः काही डोक्यावर पडलीत का काय? आवाज काय करता? सत्य भाऊजी इथं जेलात, एक जोबाई बाहेर, एकत्र असल्याचा पुरावा कसा द्यायचा? बरोबर बोलले बघतो. काय करायचं आता? डोस काय करू पाहिजे? कसं द्यायचं या पुरावाला पुरावा? जाऊ दे, नको नको परत चिडते. चला. मम्मी काय ग, झाली का सेटलमेंट? ऐकलं का तुझ्या पूर्वा पाटील मॅडमनी? हा म्हणजे बोलले मी, तू नको टेन्शन घेऊ, करू काहीतरी आपण. नाही, ज्या कॉन्फिडन्स मध्ये तू आत गेली होतीस ना, मला वाटलं पूर्वा मॅडमना घेऊनच बाहेर येतीस का काय. असो. सपना वहिनी, काय झालं? तुमच्या विश्वासातल्या मॅडमनी विश्वासाला जागाच शिल्लक ठेवली नाही वाटतं. मी ते आम्ही ते माया, अगं काय झालं? मॅडम काय म्हणाल्या? हो पेंटर, तुम्हाला सांगून काय उपयोग नाही. चला आता घरी. मंजिरी मॅडम, झाली कारण लिहून? हे घ्या मॅडम. ही कारण लिहिली तुम्ही? ही कारण? या कारणांच्या आधारावर मी तुम्हाला सस्टेन करायचं खरंच? अहो, इथला साधा कॉन्स्टेबल सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त काम करत असेल. हाऊ, पण मॅडम हे सगळे व्हॅलिड कारण आहेत. तुम्ही वरिष्ठांना विचारा माझ्या कामाबद्दल. एक मिनिट. आत्ता इथे तुमची वरिष्ठ मीच आहे आणि मी बघतीये ना माझ्या डोळ्यांनी तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत किती लायबल आहात ते. एक सुद्धा व्हॅलिड रिझन दिलेलं नाहीये तुम्ही, पण माझ्याकडे तुम्हाला सस्पेंड करण्यासाठी असंख्य कारण आहेत. मंजिरी वाघमारे, तुमचं तुमच्या कामात लक्ष नसतं. गुन्हेगारांना तुम्ही पाठीशी घालता. एका महत्वाच्या गुन्हेगाराची महत्वाची फाईल मी गहाळ केली. अशी बरीच कारणं जी सस्पेन्शनसाठी व्हॅलिड आहेत. तुम्ही स्वतःला सेफ ठरवण्यासाठी असमर्थ ठरलात मंजिरी मॅडम, आणि मग आता नाईलाजाने मला तुम्हाला सस्पेंड करावंच लागेल. मंजिरी वाघमारे, तुम्ही पुढच्या एका आठवड्यासाठी यू आर सस्पेंडेड. मॅडम मॅडम प्लीज प्लीज असं तडकाफडकी निर्णय घेऊ नका. तात्यासाहेबांची फाईल शोधते मी, सापडेल इथंच कुठेतरी असेल, पण एक संधी द्या मला प्लीज. मला सस्पेंड करू नका. माझा निर्णय झालेला आहे आणि आता यात काहीच बदल नाही होणार आहे.
मॅडम प्लीज प्लीज असं करू नका. मी हात जोडते तुमच्या समोर.